श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे संकष्ट चतुर्थी. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही गणाधिप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते. तसे जीवनातील सर्व संकटांवर मात करण्यासाठी उपवासही केला जातो. असे म्हटले जाते की गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीला बाप्पाची विशेष कृपा प्राप्त होते. तसेच या दिवशी श्री गणेशाची पूजा अर्चनासह व्रताचा संकल्प करायला हवा. त्यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्य प्राप्त होईल. या दिवशी मनोभावी व्रत केल्याने सर्व संकटांपासून देखील मुक्ती मिळते. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:55 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी 19 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:28 संपेल. 18 नोव्हेंबरलाच आपल्याला गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे आहे. या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिले जाते. चंद्रोदय संध्याकाळी 7:34 होईल. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. मुलं अभ्यास करतात पण त्यांना मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा नोकरी मिळत नाही. अशा अनेक समस्या आपल्या समोर असतात. तर या सर्व समस्या, हे सर्व विघ्न दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपल्याला बाप्पाची मनोभावे पूजा सेवा करायची आहे. या दिवशी तुम्ही शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. तुम्ही पिवळ्या, लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. आता आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती ही असतेच. तर आपल्याला श्री गणेशाला अभिषेक करायचा आहे. आपण श्री गणेशाला अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. अभिषेक केल्यानंतर त्यामधील थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे. आपल्या मुलांना देखील हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे. यामुळे आपल्या मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत असते अशी मान्यता आहे. यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे. मग जास्वंदीचं फूल असेल, 21 दुर्वाची जुडी असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल किंवा मोदक असतील तर या सर्व वस्तू आपण बाप्पाला अर्पण करायच्या आहे. आता हे करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. मग तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल. आपण एक प्लेट घ्यायची आहे. तिच्यामध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि त्याने स्वस्तिक तुम्ही प्लेटमध्ये काढायचं आहे. त्या स्वस्तिकवरती अखंड अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यावरती तुम्ही मातीची पंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे. इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा बनवला जातो. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवा बनवावा किंवा मातीची पंती घेतली असेल तर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल वाहायचं आहे. आता यानंतर आपल्याला उपाय करायला घ्यायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्वंदीचं पान लागणार आहे. आता आपल्या घराच्या जवळपास जिथे पण जास्वंदीचं झाड असेल तर तिथून जास्वंदीचं पान आपल्याला आणायचं आहे. पानाला मध्ये होल असेल, छिद्र असेल तर असं पान घ्यायचं नाही किंवा पिवळं पान असेल, सुरकटलेलं असेल तर असं पान घ्यायचं नाही. आपल्याला हिरवं जास्वंदीचं पान घ्यायचं आहे. आता हे पान आणल्यानंतर प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं. त्या पाण्याने आपल्याला हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आता आपल्याला गणपती बाप्पा समोर बसायचं आहे. बसताना आसन घेऊन बसावं. आसन हे काळ्या रंगाचं नसावं. आता
आपण एक ताम्हण घ्यायचं आहे. ताम्हण घेतल्यानंतर किंवा तुम्ही अगदी लाल रंगाचा कपडा देखील घेऊ शकता. आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकून घ्यायचं आहे. आता या पानावरती आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती आपण लिहायची आहे. मग अगदी तुमची इच्छा कोणतीही असो, धनप्राप्ती होत नसेल तर तुम्ही धन लिहू शकता किंवा नोकरी मिळत नसेल तर तुम्ही नोकरी लिहू शकता. आपली जी काही इच्छा आहे, कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, ती मनापासून आणि श्रद्धेने या पानावरती आपण शॉर्टकटमध्ये लिहायची आहे. आता ही इच्छा लिहून झाल्यावरती हे पान आपल्याला बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. मग तुम्ही अगदी लाल कपड्यावरती ठेवू शकता किंवा ताम्हणामध्ये हे पान ठेवलं तरी पण चालेल. त्यानंतर आपल्याला 21 दुर्वाची जोडी घ्यायची आहे. ही 21 दुर्वाची जोडी देखील आपल्याला त्या पानावरती ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे. अक्षदा या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या. हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे, कारण की आपण फक्त उपाय केले आणि जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही रिझल्ट बघायला मिळत नाही. त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे. तर आपल्याला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. तसेच ऋणमुक्ती गणेश स्तोत्र 1 वेळा पठण करावे आणि गणपती संकटनाशन स्तोत्र देखील आपण 1 वेळा पठण करायचं आहे. आता या सेवा जर करणे तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला या दिवशी या सेवा करणे गरजेचं आहे. आता ह्या सेवा करून झाल्यानंतर बाप्पाला तुमची इच्छा मनोकामना परत एकदा सांगायची आहे. जी इच्छा आपण पानावरती लिहिली आहे तीच इच्छा आपण बाप्पाला सांगायची आहे. त्यानंतर हे पान दुर्वाची जोडी बाप्पाच्या चरणाजवळ आपण तसंच राहून द्यायचं आहे. अगदी तुम्ही जर सकाळी हा उपाय केला असेल तर संध्याकाळपर्यंत आपण हे पान तिथेच राहून द्यायचं आहे. संध्याकाळी आपण हे पान उचलायचं आहे. किंवा अगदी तुम्ही संध्याकाळी जरी हा उपाय केला असेल तर थोड्या वेळासाठी बाप्पाजवळ हे पान ठेवायचं आहे. मग अगदी अर्धा तास 1 तास ठेवू शकता. त्यानंतर जेव्हा पण आपल्याला बाहेर जायचं असेल तेव्हा आपण हे पान उचलायचं आहे आणि आपल्या जवळपास असणाऱ्या गणपती मंदिरामध्ये आपण जायचं आहे. आता जवळपास जर गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर तुमच्या इथे भोलेनाथांचं मंदिर असेल, माता लक्ष्मीचं मंदिर असेल, कोणतंही मंदिर असो, तिथे गणेशाची मूर्ती किंवा गणेशाचा फोटो असतोच. तर आपल्याला तिथे जायचं आहे. तिथे ही पान आणि दुर्वाची जोडी आपण घेऊन जायची आहे. पानावरती दुर्वाची जोडी आपण ठेवायची आहे. त्यानंतर तिथे गेल्यानंतर आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा दिवा प्रज्वलित करणे शक्य नसेल तर तिथे जो दिवा असतो त्या दिव्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आहे. तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल तुम्ही टाकू शकता. त्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्या. मग जास्वंदीचं फूल असेल, दुर्वाची जोडी असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल किंवा मोदक असेल, तुम्हाला ज्या वस्तू बाप्पाला अर्पण करणे शक्य असेल तर त्या वस्तू तुम्ही तिथे बाप्पाला आवर्जून अर्पण करायच्या आहे. आता अर्पण केल्यानंतर आपण जे जास्वंदीचं पान आणि दुर्वाची जोडी घेतली होती ती जोडी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. आपली इच्छा मनोकामना तुम्ही बाप्पाला सांगायची आहे. आता पानावरती जी इच्छा लिहिली आहे तीच इच्छा आपण बाप्पाला सांगायची आहे आणि ते पान बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. आता हे चरणाजवळ अर्पण करत असताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे पान तिथे अर्पण करायचं आहे. आता अर्पण केल्यानंतर आपण मंदिरामध्ये बसून ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे किंवा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा हा मंत्र जप करावा आणि त्यानंतर आपण डायरेक्ट घरीच यायचं आहे. पण आपण उपाय केल्यानंतर जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय करत आहोत, जी काही सेवा करत आहोत तो उपाय सफल ठरत नाही याची काळजी घ्यायची आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा. धन्यवाद.